हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण मेथीची भाजी करणार आहे। तर ही मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि बेसन लागणार आहे। त्यानंतर कांदा, हा लिंबू, हिरवी मिरची, त्यानंतर हे आता ह्याच्यात मी साखर घेतली, हळद, ओवा, थोडंसं धण्याची भरड, थोडंसं मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे, चेचून घेतले, आणि मीठ। आता आपण आणि थोडंसं हिंग आणि थोडासा खायचा सोडा एवढं टाकायचं। आता आपण कृतीला सुरुवात करूया। पहिल्यांदा पीठ भिजवून घेऊया। आता इथे जी मेथी आहे ह्याच्यामध्ये आपण बेसन टाकूया। आता जे हे मेथी आहे त्याच्यामध्ये आपण बेसन टाकूया। बेसन टाकलं। आता थोडंसं हिंग टाकूया। त्याच्यानंतर कांदा टाकूया, कांदा आणि हिरवी मिरची, त्याच्यानंतर हे जे आपण मसाले हे घेतलेले हे मसाले टाकूया। त्याच्यानंतर आता लिंबू पिळून घेऊया। पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम चहासोबत भजी खायचे खूप छान लागतात। आता हे मिक्स करून घेऊया। आता मी हे हातानेच मिक्स करते। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूया। आता पीठ, तर तेल आपण तापत ठेवलेलं आहे, तर तेल तापलेलं आहे। आता हा थोडासा खायचा सोडा टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते। तेल आपलं तापलेलं आहे। आता आपण हे भाजी सोडूया, भाजी तळून घेऊया। आता साईडला मी चहा करायला ठेवलेला आहे। मीडियम गॅसची फ्लेम ठेवली, भाजी पलटून घेऊया। तर आता हे दुसऱ्या बाजूला भाजी तळून घेऊया। आपल्या भाजी व्यवस्थित तळून घेऊन काढून घेऊया। हे बघा, आपली ही भाजी तयार आहे, काढून घेऊया। परत आपण हे बाकीचे राहिलेले करून घेऊया। ही भाजी आपली तळून झालेली आहे, आता काढून घेऊया।
हे बघा. आपले गरमागरम मेथी पकोडा तयार आहे चहासोबत खाण्यासाठी. आता आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. तर बाकीचे मी तळून घेते. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. हे बघा, गरमागरम चहासोबत आपले मेथीची भाजी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.